कचरा उचलायचंच काम आहे, तर आपण ह्या कचऱ्याला उचलून तिकडे जाऊन फेकणार. हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये. ती येऊन गेली आहे मी कॉलेजमध्ये आणि सगळ्यात पहिले बसून गेली आहे मी नाश्ता करायला, म्हणजे की साबुदाणा. यार एका हाताने व्हिडिओ बनवणं पण किती हार्ड आहे, पूर्ण साबुदाणा पडून गेला. तुम्हाला दाखवायचं शकता म्हणजे पण काय नाही, तुम्ही माझी ऑडियन्स आहे, तुम्हाला हसवणं आणि माझी डेली लाईफमध्ये काय चालत आहे ते तुम्हाला दाखवायचं माझं कामच आहे. या लाईफ तुम्ही नाश्ता करायला, तर आमचा नाश्ता झाल्यानंतर मी जाणार आहे बाहेर काम करायसाठी. तर इथे येऊन चालू होऊन गेला माझं काम. तर आता तर हेच कचरा उचलायचंच काम आहे, तर आपण ह्या कचऱ्याला उचलून तिकडे जाऊन फेकणार. यार हेच पिळून जायचे आधी, मी पडून जाणार, राहू द्या. तर चला आता आपण जाऊ मस्त क्लासमध्ये. मग अंदर येऊन भेटून जातात मला दुसरे कामं, म्हणजे की रांगोळी टाकायचं आणि पूर्ण रांगोळीच खतम करून घेते. तर इकडं दिशाताई बसून गेली मस्त रांगोळी काढायला. बघू शकता किती छान मोर आहे. बस याचे पंख जे आहेत ते बनायचे आहेत आणि याचे पंख एवढे चांगले बनतील ना की तुम्हाला दाखवणार आता. आणि मी इथे बसून पेत आहे मस्त ज्यूस. खतम बी झाला आणि माझी नजर आहे आता त्या ज्यूसवर, जे की ताई आता खोलणार आणि शायद पूर्ण पेन वाटते मला नाही देणार. आणि हे लोक आले आता, सगळे जण बी ज्यूसच पितात. यार एक गुड यार मला नाही भेटला. चालते आपण गो. तर इकडं फायनली आपल्या ताईचे पंख बनवून रेडी झाले आहेत. बघू शकता किती छान दिसत आहेत ना मोराचे पंख. काय कोक द्या. तर इथे आमच्या हे स्टेप पेन पूर्ण चालू आहे. गाईज हे फक्त टाइमपास खाली फुकट करता येते, काय नाही काही नाही नको बोला प्लीज. तर ह्या भाऊने घेतला आहे नवीन गाडी, तर मला घेऊन द्या लड्डू घ्या पडेल. 2 घेऊ 2. तर ठीक आहे गाईज, मी ना 2 लाडू घेतली. तर इकडं आम्ही सगळं बसून गेलो मस्त जेवण करायला. चला गाईज जिलेबी खाऊन आपण दोघं बी दिसले तर इथे आम्ही सगळे येऊन गेलो आणि बघू शकता. तर आता लास्ट दिवस आहे, लास्ट डे. तर आता पाऊस बी वाटते, तो झेंडा घेऊन जाईल. तर इकडे आम्ही सामान वगैरे नेतो. बघू शकता हे तिघे लोक म्हणजे किती. तर बसासाठी हे वगैरे आम्ही आणत आहोत. तर आम्हाला तिकडं तेवढ्या दूर एवढं भारी सामान न्यायचे आहे. हो बिलकुल. हाय गाईस, फॉलो करो. समाजसेवक. समाजसेवक आहो. हे आमच्या कर्तव्य आहे की मराठी येत नाही मला. अच्छा ठीक आहे. तर हा पण मिळतं ठेवली साईडला. आणि ही मॅडम आणला छटाकभराचे सामान. नवरा बायको सोबत आहे. तर हे इथे आम्ही घेऊन जातो सामान. बघू शकता किती भारी सामान आहे. तर इकडे लोक तर विषय असा आहे गाईस की आता येत आहे हलका हलका पाणी. दाखवू तुम्हाला, बघा हलके हलके पाणी येत आहे, म्हणजे हलके हलके पाणीची बूंद येत आहेत. तर चलो. तर इकडे आहे आपल्या भारताचं संविधान लिहिलेलं आहे. बघू शकता. आम्ही भारताचे लोक, आम्ही एक सार्वभौम सामाजिक धर्मापेक्षा लोकशाही गणराज्य पडण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांना
तर असं पूर्ण संविधान आहे आपल्या भारताचं आणि तो संविधान लिहून दिला आहे आपला डॉक्टर बाबासाहेब तर आज होता आमच्या NSचा आखरी दिवस. आम्हाला सर्टिफिकेट भेटला, फक्त नावाचं सर्टिफिकेट आहे आमच्यावाला. हां म्हणजे एवढं आम्ही काम केलं. सरांनी माझं नाव घेतलं होतं पण काय केलं तर माहिती. तर इकडे आमचे फोटोशूट करणं चालू आहे. मला सर नाही. तर बघू शकता आयफोन चालवणावाल्यांना मस्त आपलं चार्जरच घेऊन घुमा पडते आणि व्ह्यू हाय व्ह्यू आणि समोरूनच मेट्रो गेली जस्ट. तर बघू शकता की किती सारे म्हणजे घर आहेत ना त्याच्यासमोर काय नाही. बघू शकता किती छान व्ह्यू दिसत आहे आणि ते त्याच घरामधून माझा पण एक छोटासा बिलकुल एवढासा बिलकुल याच्याहून छोटासा माझ्या घर आहे. तर मी येऊन जाते घरी आणि पाहते तर हे काय आमच्या घरची लाईट गेली आहे आणि समोरची पाहते तर इकडं तर मीटर चालू आहे आणि आमच्या घरच्या मीटर शायद मीटरमध्येच काही खराबी आली असेल. बघू शकता मीटर जे आहे तो बंद आहे. माहीत नाही काय झालं तर. मीटर काऊन बंद झालं ते नेक्स्ट व्लॉगमध्ये पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.